Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10, the democratic politics, second topic federalism, and third part, how is federalism practiced. Let's start. Constitutional provision are necessary for the success of federalism, but these are not sufficient. If the federal experiment has succeeded in India, in it is not merely because of the clearly laid out the constitutional provision. The real success of federalism in India can be attributed to the nature of democratic politics in our country. आपल्याला पाहिलं आहे की देशामध्ये आपला संघराज्य व्यवस्था राबवायची असेल, फक्त राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यावर आधारित संघराज्य व्यवस्था व्यवस्थित चालणार नाही. ते तर गरजेचंच आहे, परंतु फक्त राज्यघटना, त्याच्यात असणाऱ्या तरतुदी, त्याच्यामुळे संघराज्य व्यवस्था संपूर्ण देशामध्ये व्यवस्थित चालेल असं नाही. तर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कशा प्रकारचा लोकशाहीचं राजकारण किंवा आपल्या देशामध्ये केलं जातं. सो पॉलिटिक्स, डेमोक्रेटिक पॉलिटिक्स, लोकशाहीचं युक्त म्हणून आपण म्हणूया, लोकशाही राजकारण याचं स्वरूप कसं आहे त्याच्यावरही संघराज्य पद्धतीची अंमलबजावणी यशस्वी होऊ शकते. सो दिस इन शॉर्ट that the spirit of federalism, respect for the diversity and desire of living together become shared ideal in our country. आणि म्हणून ही जी फेडरलिझम आहे किंवा फेडरलिझमचा म्हणूया जे आपण बेसिक त्याची जी काही आत्मा आहे तो त्याच्या विविधतेमध्ये आहे. त्याचबरोबर एकत्र राहण्याची असणारी इच्छा, त्याचबरोबर सगळ्यांचे जे शेअर आयडियल्स आहेत आपल्या कंट्रीमध्ये, समान आपण म्हणूया आदर्श आहेत आपल्या देशातले. सो लेट अस लुक ॲट द सम ऑफ द मेजर वे इन विच दिस हॅपन. लिंग्विस्टिक स्टेट्स. पहिला मुद्दा काय आहे? लिंग्विस्टिक म्हणजे भाषिक राज्य. सो द क्रिएशन ऑफ लिंग्विस्टिक स्टेट वॉज द फर्स्ट अँड मेजर टेस्ट फॉर डेमोक्रेटिक पॉलिटिक्स इन आवर कंट्री. आता आपण लोकशाही राजकारण किंवा राज्य आपण कशाला म्हणूया, कारण भाषेच्या आधारावर राज्य हे निर्माण झाले होते. आणि ते कसे झाले? इफ यू लुक ॲट द पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया when it began its journey as a democracy in 1947, that of 2019, you will surprised by the extent of the changes. आपण जर मॅप पाहिला, आपला पॉलिटिकल मॅप 1947 ते 2019, आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपला हा जो पॉलिटिकल मॅप आहे याच्यामध्ये कशा प्रकारे बदल झालेले आहेत. ओके, सो मेनी ऑफ द ओल्ड स्टेट्स हॅव वॅनिश्ड and many new states have been created. Areas, boundaries and the names of state have been changed. आणि खूप सारे जुने जे राज्य होते ते गेलेले आहेत, नवीन राज्य आलेले आहेत, त्यांच्या बाउंड्रीज ज्या आहेत किंवा एरिया आहे प्रत्येकाचा हा आता नवीन पद्धतीने तयार झालेला आहे. काहींच्या राज्यांची नावं पण चेंज झालेली आहेत. सो इन 1947 the boundaries of several old states of India were changed in order to create new states. 1947मध्ये ज्या काही बाउंड्रीज आपल्याला निश्चित केल्या होत्या प्रत्येक राज्याच्या, तर त्या आता चेंज झालेल्या आहेत कारण नवीन राज्य तयार करण्यासाठी. सो दिस वॉज डन टू इन्शुअर दॅट द पीपल हू स्पोक द सेम लँग्वेज लिव्ड इन द सेम स्टेट्स. हे कशासाठी केलं? त्याला नवीन राज्य निर्माण का केलं? कारण ज्या राज्यातील लोक सारखीच भाषा बोलतात त्यांच्यासाठी एक स्वतंत्र राज्य तयार करण्यात आलं. सम स्टेट्स वेर क्रिएटेड नॉट ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज बट to recognize the differences based on the culture, ethnicity and geography. आता काही राज्य केवळ भाषेच्या आधारावर झाले नाहीत, तर ते त्यांच्या संस्कृतीवर किंवा एथनिसिटी म्हणजे आपण ते एकाच समूहाचे लोक, एकाच जातीचे लोक, एकाच संस्कृतीचे लोक हे, आणि जिओग्राफी म्हणजेच प्रदेश, भौगोलिक प्रदेशाच्या आधारावरही देश निर्माण झालेले आहेत. मग हे कोणकोणते प्रदेश आहेत? दिस इन्क्लूड द स्टेट्स लाईक नागालँड, उत्तराखंड अँड झारखंड. तर हे जे 3 प्रदेश आहेत हे कल्चर, एथनिसिटी आणि जॉग्रफीच्या आधारावर झालेले आहेत. सो वेन वी डिमांड फॉर द फॉर्मेशन ऑफ स्टेट ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज वॉज रेज्ड, सम नॅशनल लीडर फिअर्ड दॅट इट वुड लीड टू द डिसइंटिग्रेशन ऑफ द कंट्री. परंतु ज्यावेळेस राज्य तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि भाषेच्या आधारावर राज्य करण्याचे जर आपण राज्य तयार करू लागलो,
त्यावेळेस काही नॅशनल जे आपले लीडर होते, नेते होते, त्यांना भीती लागली की अशा प्रकारे देशाची आपल्या विभागणी होईल किंवा आपण इंटिग्रेशन म्हणजे एकता याच्यामुळे भंग होईल असं वाटू लागलं. सो द सेंट्रल गव्हर्नमेंट रेसिस्टेड लिंग्विस्टिक स्टेट्स फॉर द सम टाईम, आणि म्हणून केंद्र शासनाने भाषेच्या आधारावर राज्य करणं काही वेळ थांबवलं होतं. बट द एक्सपिरियन्स हॅज शोन दॅट द फॉर्मेशन ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हॅज ॲक्च्युली मेड द कंट्री मोर युनायटेड. इट हॅज ऑल्सो मेड ॲडमिनिस्ट्रेशन इजियर. परंतु नंतर आपण भाषेच्या आधारावर जे राज्य केले त्याच्यामुळे आपला जो प्रदेश आहे किंवा आपला देश जो आहे तो जास्त एकात्म होऊ लागला, एकत्र येऊ लागला. त्याचबरोबर प्रशासनही सोपं होऊ लागलं. सो ॲडमिनिस्ट्रेशन इझियर याच्यामुळे होऊ लागलेलं आहे. तर हे होतं लिंग्विस्टिक स्टेट्स हा पहिला मुद्दा होता. दॅट मेक्स द फेडरलिझम, हाऊ द फेडरलिझम इज प्रॅक्टिस. फेडरलिझम कशा प्रकारे त्याची प्रॅक्टिस होऊ लागली, कारण लिंग्विस्टिक भाषेच्या आधारावर राज्य निर्माण झाले, बरोबर आहे. आणि मग त्यांची शासन व्यवस्था तिथे सुरू झाली. केंद्र शासन तर आहेतच, परंतु राज्य शासन ही सुरू झालं. छोटी छोटी राज्य झाली, त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या, बदल झाले. नेक्स्ट आहे लँग्वेज पॉलिसी. अ सेकंड टेस्ट फॉर इंडियन फेडरलिझम इज द लँग्वेज पॉलिसी. आवर कॉन्स्टिट्यूशन डिड नॉट गिव्ह द स्टेटस ऑफ नॅशनल लँग्वेज टू एनी वन लँग्वेज. त्याच्यानंतर आहे भारताची दुसरा जो मुद्दा आहे तो लँग्वेज पॉलिसी आहे, म्हणजे भाषेबद्दल असणारं धोरण. आपल्या राज्यघटनेने कोणत्याही भारतीय आपण म्हणूया किंवा राष्ट्रीय भाषेचा दर्जा कोणत्याही एका भाषेला दिलेला नाही आहे. सो हिंदी वॉज आयडेंटिफाय ॲज द ऑफिशियल लँग्वेज, परंतु हिंदीला नंतर आपण म्हणूया ऑफिशियल लँग्वेज, ऑफिसमध्ये यूज करणारी भाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेजचा दर्जा दिलेला आहे. बट द हिंदी इज मदर टंग ऑफ ओनली 40% ऑफ इंडियन. 40% लोकांची भाषा, मातृभाषा फक्त हिंदी ही भारतातील 40% लोकांची केवळ मातृभाषा ही हिंदी ही भाषा आहे. सो देअरफॉर देअर वेअर मेनी सेफगार्ड टू प्रोटेक्ट अदर लँग्वेजेस. आणि म्हणून खूप सारा असा विषय आहे की ज्या इतर भाषा आहेत त्यांचीही पण जतन आणि सुरक्षा हे करणं गरजेचं आहे. बिसाइड्स हिंदी देर आर 21 अदर लँग्वेजेस रिकग्नाइज्ड ॲज शेड्यूल्ड लँग्वेज बाय द कॉन्स्टिट्यूशन. हिंदीशिवाय 21 भाषा ज्या आहेत त्या भाषा भारतीय राज्यघटनेने शेड्यूल्ड लँग्वेज म्हणजे ज्याच्या आपण म्हणूया अनुसूची आहेत मान्य केलेल्या आहेत. त्यांना ज्या भाषा ज्या आहेत त्या आपल्या देशाच्या भाषा म्हणून मान्य केलेल्या आहेत. सो लँग्वेजेस बाय द कॉन्स्टिट्यूशन या भाषेच्या शेड्यूल्ड लँग्वेजेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणून त्यांना मान्यता आहे. A candidate is in an examination conducted for the central government position may opt to take examination in any of these languages. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागेसाठी ॲप्लाय करायचा आहे तर आपला जो परीक्षार्थी आहे, जो परीक्षेला बसणार आहे, तो कोणत्याही या 22 भाषेमधून एखादी भाषा त्याच्यातून निवडू शकतो. स्टेट्स टू हॅव देअर ओन ऑफिशियल लँग्वेजेस. त्याचबरोबर प्रत्येक राज्याला त्यांची स्वतःची एक ऑफिशियल लँग्वेज आहे, बरोबर आहे. सो मच ऑफ द गव्हर्नमेंट वर्क टेक प्लेस इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द कन्सर्न स्टेट. आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये त्यांचं जे शासन व्यवस्था आहे त्यांनी त्यांची भाषा, लोकल जी भाषा आहे ती भाषा ऑफिशियल लँग्वेज म्हणून स्वीकारलेली आहे. म्हणून आपले डेमोक्रेटिक पॉलिटिक्स अशा पद्धतीने चालल्यामुळे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने संघराज्य व्यवस्था ही त्याची अंमलबजावणी ही करू शकलो. Unlike Sri Lanka, the leader of our country adopted very cautious attitude in a spreading of the use of Hindi. According to the constitution, the use of English for official purpose was to be stopped in 1960. आता काय झालेलं आहे, जर आपण श्रीलंकेसारखं झालं असतं जसं सिंहला आणि तर दुसरी भाषा कोणती होती तमिळ, तर तसं होऊ नये म्हणून आपले लीडर हे अतिशय काळजीपूर्वक ह्या हिंदीचा वापराबाबत हे काळजी करत होते. आणि म्हणून राज्यघटनेने 1965मध्ये इंग्लिश ऑफिशियल लँग्वेजसाठी यूज करायचं बंद केलं. हाऊएव्हर मेनी नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट्स डिमांडेड दॅट द यूज ऑफ इंग्लिश कंटिन्यूज. परंतु जे हिंदी भाषा बोलत नाहीत त्यांनी हे सांगितलं की आम्हाला हिंदी ऐवजी इंग्लिश ही आमची ऑफिशियल भाषा ही असली पाहिजे. इन तमिळनाडू द मूवमेंट टूक अ व्हायलंट फॉर्म. आणि म्हणून तामिळनाडूमध्ये अशा हिंदीच्या विरोधातली जी चळवळ आहे त्यांनी अतिशय हिंसक रूप सादर केलं होतं. सो द सेंट्रल गव्हर्नमेंट रिस्पॉन्डेड बाय ॲग्रीइंग टू कंटिन्यू द यूज ऑफ इंग्लिश अलॉंग विथ हिंदी फॉर ऑफिशियल पर्पज. आणि म्हणून
केंद्र सरकारने मान्य केलं की इंग्लिशबरोबर हिंदी तुम्ही ऑफिशियल लँग्वेज यूज करू शकता. सो मेनी क्रिटिक्स थिंक दॅट द सोल्युशन फेवर्ड द इंग्लिश स्पीकिंग इलाइट. आणि म्हणून काही जे टीकाकार होते त्यांना असं वाटलं की हे जे सोल्युशन सांगितलेलं आहे की हिंदी आणि तुमची दुसरी भाषा आहे, राज्याची भाषा, जी ऑफिशियल भाषा तुम्ही यूज करू शकता, तर ती इंग्रजी भाषा बोलणारा जो समाज आहे त्यांच्या फेवरमध्ये किंवा त्यांच्या बाजूने हा दिलेला निर्णय आहे. सो प्रमोशन ऑफ हिंदी कंटिन्यूज टू बी ऑफिशियल पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. परंतु हिंदी ही एक ऑफिशियल लँग्वेज असली पाहिजे हे प्रत्येक शासनाने किंवा भारताच्या केंद्र सरकारने हे ठरवलेलं आहे. सो प्रमोशन डज नॉट मीन दॅट द सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन इम्पोज हिंदी ऑन द स्टेट्स वेअर द पीपल स्पीक अ डिफरंट लँग्वेज. आता प्रमोशन दिलं म्हणजे काय, त्यांनी सांगितलं की चला दुसरी कोणती भाषा नाही आहे परंतु हिंदी आहे आणि म्हणून हिंदीचा वापर करावा, म्हणून त्यांनी त्यासाठी त्याला इनकरेज केलं किंवा मोटिवेट केलं, हिंदी ही असली पाहिजे ऑफिशियल लँग्वेज, त्याचं प्रमोशन केलं. परंतु त्यांनी बळजबरीने हिंदी ही ऑफिशियल लँग्वेज प्रत्येक राज्यावर लादलेली नाही. सो द फ्लेक्झिबिलिटी शोन दॅट इंडियन पॉलिटिकल लीडर हेल्प आवर कंट्री टू अवॉइड द काइंड ऑफ सिच्युएशन दॅट श्रीलंका फाइंड इटसेल्फ इन. आणि म्हणून जी श्रीलंकेमध्ये परिस्थिती उद्भवली त्या पद्धतीने भारतीय नेत्यांनी अतिशय काळजीपूर्वक याची विचार करून तशी परिस्थिती भारतामध्ये उद्भवू दिली नाही. सेंट्रल स्टेट रिलेशन. नेक्स्ट पॉईंट इज restructuring the center-state relation is one more way in which federalism has been strengthened in practice. आता पहा, राज्य आणि केंद्राचे संबंध कसे आहेत त्यांची पुनर्रचना करणे हा एक फेडरलिझमचा आपण म्हणूया, त्याच्यामुळे फेडरलिझमला किंवा संघराज्य पद्धतीला एक बळकटी मिळालेली आहे. सो हाऊ द कॉन्स्टिट्युशनल अरेंजमेंट फॉर शेअरिंग पॉवर वर्क in a reality depend to large extent on how the ruling party and the leader follow this arrangement. आता आपण म्हणूया अधिकाराची वाटणी किंवा पॉवर शेअरिंग हे कशावर अवलंबून आहे, तर रुलिंग पार्टी म्हणजे ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षावर अवलंबून आहे आणि दुसरं त्यांच्या नेत्यावरती अवलंबून आहे, ते कशा पद्धतीने त्याचं नियोजन करतात त्याच्यावरती. सो फॉर लॉंग टाईम same party ruled both at the central and in the most of the states. This meant that the state government did not exercise their right as autonomous federal unit. आता खूप दिवस आपण असं म्हणूया की केंद्रामध्ये आणि बहुतेक राज्यामध्ये एकाच पक्षाचं सरकार हे राहिलेलं होतं आणि म्हणून राज्य सरकार जे होतं एकाच पक्षाचं, राज्य सरकारमध्ये एकाच पक्षाचं सरकार, केंद्र सरकारमध्ये एकाच पक्षाचं सरकार, म्हणून बहुतेक राज्य सरकारांनी त्यांचे जे अधिकार आहेत ते ज्याला आपण म्हणूया स्वायत्त आम्हाला अधिकार पाहिजे, स्वतंत्र अधिकार पाहिजे, असं त्यांनी त्याचा उपयोग केलेला नाही. ॲज अँड वेन द रुलिंग पार्टी ॲट द स्टेट लेवल वॉज डिफरंट, द पार्टी दॅट रूल ॲट द सेंटर ट्राईड टू अंडरमाइन द पॉवर ऑफ स्टेट. मग नंतर आता सध्या आपण रिसेंट पाहूया की ज्यावेळेस स्टेट गव्हर्नमेंट वेगळ्या पक्षाचं आणि केंद्र शासन जर वेगळ्या पक्षाचं असेल तर त्यावेळेस काय झालेलं आहे, त्यावेळेस केंद्राने राज्याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो इन दोज डे द सेंट्रल गव्हर्नमेंट वूड ऑफन मिसयूज द कॉन्स्टिट्यूशन टू डिसमिस द स्टेट गव्हर्नमेंट दॅट कंट्रोल्ड बाय द रायव्हल पार्टी. आणि मग अशा पद्धतीमध्ये काय होऊ लागलं की राज्यामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार, केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार, हे दोन्ही पक्ष वेगळे असल्यानंतर केंद्र शासन काय करायचं, त्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करायचं आणि राज्य शासन बरखास्त करायचं, मग जे त्यांच्या विरोधी पार्टीज आहे म्हणून. सो दिस अंडरमाइन द स्पिरिट ऑफ फेडरलिझम. आणि म्हणून ही प्रतिकूल भावना जी आहे ही संघराज्याला अपेक्षित नव्हती. सो ऑल दीज चेंजेस सिग्निफिकंटली आफ्टर 1990 the spirit saw the rise of regional political party in many states of the country. आणि म्हणून ह्याच्यामध्ये खूप सारा बदल झालेला आहे 1990 नंतर, की काय झालेलं आहे, खूप साऱ्या प्रादेशिक राजकीय पक्षांचा उदय हा वेगवेगळ्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये झालेला पाहायला मिळतो. जसं आपल्या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहेत, रिजनल पार्टी कोणत्या आहेत, शिवसेना आहे, त्याच्यानंतर मनसे आहे, ह्या पार्टी ज्या आहेत त्या पाहायला आपल्याला मिळतात. दिस वॉज द ऑल्सो बिगिनिंग ऑफ द एरा कॉलिशन गव्हर्नमेंट. आणि याला
आपण हा जो काळ आहे कॉलिशन गव्हर्नमेंट असं म्हणतो. कॉलिशन म्हणजे काय, एकाच पक्षाला जर बहुमत मिळालं नाही तर ते 2-3 पक्ष एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात. त्याला आपण म्हणतो गठबंधन, त्यांचं सरकार. सो कॉलिशन गव्हर्नमेंट ॲट द सेंटर. Since no single party got the clear majority in Lok Sabha, the major national parties had to enter into an alliance with many parties, including several regional parties, to form the government at the center. फॉर एक्झाम्पल, केंद्र सरकारमध्ये लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला मेजॉरिटी म्हणजे बहुमत जर मिळालं नाही तर ते काय करतात, ज्या इतर पार्टी आहेत, इतर राज्याच्या रिजनल पार्टी आहेत, त्यांच्याशी ते काय करतात, गठबंधन करतात, एकत्र येतात आणि नंतर मग त्यांचं सरकार तयार करतात केंद्रामध्ये. दिस लीड टू न्यू कल्चर ऑफ पॉवर शेअरिंग अँड रिस्पेक्ट ऑफ ॲटोनॉमी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. आणि याच्यामुळे एक नवीन पद्धती पुन्हा एकदा पॉवर शेअरिंगची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याबद्दल त्याचबरोबर राज्याची स्वायत्तता याच्यामुळे अबाधित राहायलासुद्धा मदत होते. सो दिस trend was supported by major judgment of the Supreme Court that made it difficult for the central government to dismiss the state government in an arbitrary manner. आणि म्हणून आपल्याला सुप्रीम कोर्टने दिलेला निकालही याद्वारे असं सांगतो की सेंट्रल गव्हर्नमेंट अशा पद्धतीने राज्य सरकारला बरखास्त करू शकत नाही. आर्बिटरी मॅनर म्हणजे तर स्वतःच्या मनाला वाटेल असं, अशा पद्धतीने स्वतःच्या मनाला वाटेल, त्याच्यात काही अर्थ नाही. कशा पद्धतीने केवळ माझ्या पक्षाचं ते सरकार नाही आहे, चला माझ्या पक्षाचं सरकार नाही आहे, मी केंद्रामध्ये माझा पक्ष वेगळा आहे, परंतु एका विशिष्ट राज्यामध्ये तो विरुद्ध पार्टीचा पक्ष तिथे त्यांचं सरकार आहे, मला वाटलं की ते सरकार बरखास्त करावं राज्य सरकार. अशा पद्धतीने सरकार बरखास्त करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टने एका निकालाद्वारे सांगितलं. Thus the federal power sharing is more effective today than it was in the early years after the constitution came into force. आणि म्हणून आत्ताचं जे काही पॉवर शेअरिंग आहे किंवा आपण म्हणूया सत्ताची विभागणी किंवा अधिकाराची जी विभागणी आहे हे खूप परिणामकारक आहे. जसं आपल्याला ज्या राज्यघटना ज्या वेळेस अंमलात आल्यापासून आता हे अतिशय परिणामकारक फेडरलिझम काम करत आहे. सो दिस वॉज what all about how is federalism practiced. So thank you very much. We will continue next our session.